बातमी आहे पालघरची। पालघरला नवे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झालं आहे। MH60 ही पालघरची नवी ओळख आहे। पालघर या जिल्ह्याच्या ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाल्याने पालघरला आता नवीन ओळख मिळाली आहे, असे पालघरचे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी म्हटलंय। तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून त्यांनी पालघरला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर केल्यामुळे आमदार राजेंद्र गावित तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले आहेत। पालघर हा विस्ताराने जरी लहान जिल्हा असला तरी दुर्गम आणि आदिवासी बहुल भाग असल्याने येथील नागरिकांना वाहन नोंदणीसाठी थेट वसई विरार येथे जावे लागत होते। तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या लोक दरबारामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता आणि त्यावेळी त्यांनी पालघरला नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याचे आश्वासन दिले होते। तर या आश्वासनाची अवघ्या महिनाभराच्या आतच अंमलबजावणी सुरू झाली असून पालघरला नवे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झालंय। एकंदरीत पालघर जिल्ह्यात चौथी नवी मुंबई विकसित होत आहे। त्याचबरोबर पालघर औद्योगिक वसाहतीत रिलायन्स अनेक मोठे उद्योग गुंतवणूक करीत आहे। तर याशिवाय जिल्ह्यात बुलेट ट्रेन, वाळवंट बंदर, मुंबई वडोदरा द्रुतगती मार्ग, पालघर नाशिक महामार्ग असे अनेक महामार्ग पालघर मधून जात आहेत। तर आता पालघरला नवे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर करून MH60 ही नवी ओळख पालघरला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे।